ओके मित्रांनो, आज आपण काय करणार आहे, प्रॅक्टिस सेट नंबर आपण 27 स्टँडर्डचा सॉल्व्ह करून घेणार आहे। मागे आपण बरेच प्रॅक्टिस सेट कव्हर करून घेतलेले। जर तुम्ही त्याचा नीट अभ्यास केला नसेल किंवा तुम्ही जो बघितला नसेल व्हिडिओ तो बघून घ्या, कारण तुम्हाला उपयोगी येऊ शकतो। आणि डायरेक्टली लाईव्ह म्हणा, तुम्ही क्लासमधून आपण विद्यार्थ्यांना जसं शिकवतो तसंच ऑनलाईन डायरेक्ट रेकॉर्डेड आपण करून यूट्यूबला अपलोड करतोय। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एकदा लाईक करा। बघा मित्रांनो, काय आता प्रॅक्टिस सेट नंबर 20 आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचंय। मागे आपण काय केलं होता का, ऑपोजिट रे जी कन्सेप्ट आहे, ऑपोजिट रे बरोबर आहे, त्याच्यानंतर ऑपोजिट अँगल ही जी कन्सेप्ट आहे आपण क्लिअर करून घेतली होती। आता त्याच्याच बेसिक वरती काय तुम्हाला सिम्पली एक्झाम्पल आहे बघा, एकदम सिम्पली। याच्यामध्ये तुम्हाला दोन रूल्स आहे, लिनियर पेअर आणि ऑपोजिट अँगल। बघा एकदम सिंपल, मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगणार, तुम्हाला फक्त नीट फोकस करा का लिनियर पेअर म्हणजे काय आणि ऑपोजिट अँगल म्हणजे काय ते आपल्याला बघायचे। स्टार्टिंगला आता आपण घेणार आहे लिनियर पेअर। काय लिनियर पेअर, लिनियर पेअर कशाला म्हणतात एक थोडक्यात लक्षात घ्या का, जे अँगल म्हणा किंवा जे बाजू म्हणा, आता अँगलचा विचार करतो, आता सध्या आपण अँगलच घेऊया। ओके, काय का जे अँगल बाजूला असतात, एकमेकांच्या कशा असतात, बाजूला असतात, एकमेकाला चिपकलेले असं समजा। असं समजा बघा, इकडे डायग्राम बघा दिसते, तर नसल समजा तर मी एक रफ डायग्राम काढतो। बघा सेम डायग्राम आपण काढते। इथं नाव दिलं मी समजा ए, इकडे नाव दिला बी, इकडे सी आणि इकडे डी दिला, समजते। बघा आता हा ए दिसतोय ना आपल्याला, हा अँगल ए दिसतोय ना, ए च्या बाजूला कुठला अँगल येतो, इकडं डी येतो, हा बाजूला आहे। मी समोर बोलले का, समोर म्हणजे काय असतो, ऑपोजिट असतो। बाजूला म्हणजे माझा जर हा राईट हँड आहे किंवा लेफ्ट हँड आहे, तर याच्या इकडे बाजूला म्हणू शकतो ना आपण। जसं आपण घरी राहतो तर आपल्या बाजूला कोणतरी राहत असतं, गैरधैर्य, बरोबर ना। आजकाल शेजार धर्म कोणीच पाळत नाही, बरोबर आहे। गाव आणि शहरामध्ये असाच फरक झालेला आहे। तुम्ही गावाला कधी पण जा, मुंबईवरून गावाला कधी पण जा, तुम्ही जाऊन बघा, तुमच्या घरी कोण असो नसो, पण गावामध्ये तुम्ही गेल्यानंतर कधीच तुम्ही उपाशी राहू शकत नाही। गावातील लोक तुम्हाला विचारणार जेवण केले का नाही केले का, काय खाल्लंय का नाही, तुम्हाला पाणी वगैरे देणार, जेवायला तुम्हाला देणार। पण सिटीमध्ये नाही, बाजूचा मेला तरी घेणं देणं नाही। गाव आणि शहरामध्ये हा सगळ्यात आजचा महत्त्वाचा फरक झालेला आहे। बघा गावामध्ये अजूनही माणुसकी जर बघायची असेल तर तुम्ही गावाला चला। बघा काय आता का सेम काय बाजूला बघा, म्हणजे हा ए अँगल दिलाय, ए च्या बाजूला बी दिसतोय वरच्या साईडला, आणि ए च्या खाली इकडे बघा डी दिसतोय, म्हणजे हे ए चे काय झाले, हे दोघं बाजूवाले झाले, बरोबर आहे। ए च्या बाजूला काय झाला, बी घ्या किंवा डी घ्या। मग लिनियर अँगल म्हणजे काय का, एखादा अँगल असो, त्या अँगलच्या बाजूचा जो अँगल असतो, ठीक आहे ना, करस काय का जो बाजूचा अँगल असतो त्या दोघांची ऍडिशन काय असते, 180 डिग्री असते। किती असते, 180 डिग्री असते। इतकं समजते का, किती असते, 180 डिग्री असते। आणि ऑपोजिट अँगल म्हणजे ए च्या समोर काय येतो मला सांगा, ए च्या समोर काय येतो, सी येतो। मग जर ए ची व्हॅल्यू समजा 70 डिग्री ना किंवा 75 डिग्री, किती 75 दिली ए च्या, तर ए च्या ऑपोजिट काय आला, सी आला। मग सी ची पण व्हॅल्यू किती येते, 75 येते, बिकॉज ऑफ व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आर इक्वल टू द each other. Vertically opposite angles are equal to the each other. समजते। आता बघा इकडे सिंपल, बघा इतकं तुम्हाला समजले। आता समजा हा काय दिलं आपल्याला, 47 डिग्री दिलेला आहे, तर ओके हा दिलेला आहे, याच्या समोर काय येतो, इथं अँगल येतो ना, काय असेल तो, म्हणजे हा जर 47 तर हा किती येणार, 47, विषय खाल्लास। याच्यामध्ये एक अँगल तुमचा भेटून गेला, समजलं का हे। मग वरचा इथं एक अँगल दिलाय, समजा इथं कुठला तरी आपण त्याला कन्सिडर करूया, हा एक अँगल, बरोबर आहे। या दोघांची ऍडिशन किती येणार, किती येणार, 180 येणार, ते झाले तुमचे लिनियर पेअर। मग समजा आपण याचा आन्सर समजा आपण 80 डिग्री काढलं, तर या पी ची व्हॅल्यू किती येईल, इथली 80 डिग्री, किती येणार इथली 80 डिग्री, समजलं का हे ऑपोजिट अँगल। मग आता काय करायचं, आपल्याला एक एक अँगल फाइंड आउट करायचे। अगोदर आपण क्वेश्चन वाचूया, नाही तर आपलं उत्तर तयार आहे पण क्वेश्चनच माहित नाही काय ना, बरोबर आहे। आपण बघूया काय, बघा हे काय वाचायची गरज नाही आपल्याला, माहिती डायग्राम दिले त्याला ऑब्झर्वेशन करा, काय गरज नाही। काय बघा काय याच्यामध्ये हा पी पॉईंट दिलाय, त्यांनी काय केलं, सगळ्यांना इंटरसेक्ट केलेला आहे, दोघांना कुठेतरी चौकात भेटलेला आहे। ओके, पुढे बघा काय दिलंय, मेजर अँगल एपीडी, मेजर अँगल एपीडी। बघा हा ए
PD 47 दिलाय का? ओके, आता याच्यावरून बाकीचे काढायचे. काय काढायचे बघा, फाइंड द मेजर ऑफ अँगल APB. बघा APB म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हा अँगल फाइंड आउट करायचा. समजते? पुढे काय दिले, BPC. बघा BPC, अरे हा 47 तर हा किती येणार समोरचा 47 आला ना, BPC 47. काहीच करायची गरज नाही, तिथंच आहे, तिथंच उचलून दिले. फक्त आपल्याला काय करायचं, इकडनं उचलायचे आणि तिकडे फेकायचे. काय करायचे का नाही. पुढे बघा, मग जर याची व्हॅल्यू आपण काढली CPD, जर हा अँगल समजा काय आला XYZ तर तोच व्हॅल्यू इकडे येईल ना. म्हणजे आपल्याला फक्त काय करायचे, एकच अँगल फाइंड आउट करायचे. समजते? लिनियर पेअर. बघा काय आता आपण घेऊया अँगल DPA प्लस अँगल APB. समजते? बघा इकडे घेतो मी अँगल A. बघा काय, समजा इकडनं घेऊया अगोदर, DPA पासून घेऊया आपण. ठीक आहे, बघा समजा DPA प्लस अँगल APB. ठीक आहे, DPA प्लस अँगल APB. समजतंय का? इतकं समजलंय का? बरोबर आहे. हे काय झाले, लिनियर पेअर झाले. काय झाले, लिनियर पेअर. आणि लिनियर पेअर जे असतात त्या अँगलची ऍडिशन किती येते, 180 डिग्री येते. किती येते, 180 डिग्री येते. समजते का? बघा मग आता आपल्याला याच्यामध्ये दोघांपैकी कुठल्या अँगलची व्हॅल्यू दिलेली आपल्याला याच्यामध्ये सांगा. काय दिलंय, DPA. किती दिलाय बाबाची व्हॅल्यू, 47 डिग्री. बरोबर आहे. मग काय करा, याची व्हॅल्यू डायरेक्ट याच्यामध्ये पुट करा. मग हा आला 47 डिग्री प्लस APB ची व्हॅल्यू दिली का आपल्याला, दिली का नाही. मग काय करा, तो ऍज इट इज घ्या. अँगल APB इज इक्वल टू 180 डिग्री. हे समजलंय का? काय केली, याची व्हॅल्यू दिली होती आपल्याला, इकडे काय केली, पुट केली. हे दोघं बाजूवाले भावबंद असतात ना, बाजूवाले भावबंदकीचं किती मेजरमेंट असतं, 180 डिग्री. हे लक्षात ठेवायचं. बांधाला बांध असतो. गावाला काय करतात, म्हणजे इकडे पण सगळीकडे तोच प्रॉब्लेम आहे. लोक एवढा बांध करतात का त्या बांधावरून कोरून एवढे भांडण करतात का तो वकील लढणारा वकील, तर पोलीस केस लिहिणारा केसवाला आणि न्याय देणारा न्यायाधीश कोमात जातो, पण यांचा निकालच लागत नाही. अशी कंडिशन होऊन गेले. बांध करून काय होते, किती उत्पन्न काढणार आहे, 40-50 पोते भात काढणार का आपण, काय होतं, धतुरा काय होत नाही. पण त्या बांधावरून एवढे भांडणं का अख्या भावबंद. एक पिढी झाली का दुसरी पिढी लढायला तयारच आहे. एक पिढी झाली का मेली का दुसरी लढायला तयार आहे, तिसरी पिढी तयार आहे. अशी अवस्था होऊन गेली. नशीब आपल्या त्याच्यामध्ये तसं तरी नाहीये. दोघं मिळून घेतात आणि तिसऱ्याची व्हॅल्यू काढतात मॅथ्स मध्ये. गावाकडे नाही, मॅथ्स मध्ये. समजतंय का? बघा काय 47 डिग्री दिलेलं आहे. मग आता आपल्याला अँगल, बघा अँगल APB ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, राईट. तोच नियम आपला. हा इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे आले काय होणार, इकडे निगेटिव्ह होणार. बरोबर आहे. इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे आले काय होणार, निगेटिव्ह होणार. सो देअरफॉर 180 डिग्री मायनस 47. करा सबट्रॅक्शन, किती आन्सर येते मला कळू द्या. करा. 180 मधून 47 गेले, 133. बरोबर आहे का? बोला येस और नो. 133. मग मित्रांनो आपल्याला व्हॅल्यू भेटलेली आपल्याला का अँगल APB ची किती भेटले आपल्याला, 133 भेटले. समजते का? 133 भेटले. मग आता बघा मित्रांनो, आपला APB कट झाला, एक मॅटर क्लोज झाला. आता काय दुसरा का आपल्याला सांगितलं, आपल्याला BPC. बघा BPC याची व्हॅल्यू काढायची. पण आपल्याला माहिती आहे ना, याचा ऑपोजिट अँगल हा आहे 47. मग हा जर 47 आहे तर हा किती येणार, 47. किती येणार, 47. पण इकडे लिहा अँगल DPA इज पॅरलल टू. बघा याला काय म्हणतात, पॅरलल किंवा इक्वल म्हणतात. काय पॅरलल म्हणजे समान, एकदम सेम टू सेम. इकडे जास्त नाही कमी नाही. ती जर असतो ना आपला, आपण तराजू म्हणतात त्याला, बरोबर आहे ना. जुन्या काळात काय करायचे, खाली चुंबक लावायचे. तर अनिल कपूरचा पिक्चर बघितला का, नायक तो म्हणतो वर्ल्ड कप लेके आहे, वर्ल्ड कप. तसा खाली चुंबक चिपकलेला असतो का नाही, तसं नाही. हे दोघं कसं असणार, एकदम एकरूप पॅरलल.
सेम असणार, इकडे पण सेम. मग काय अँगल DPA इज पॅरलल टू द अँगल BPC. बघा इकडे अँगल काय येणार BPC. सो दॅट्स वाय अँगल BPC इज इक्वल टू 47. किती येणार 47 डिग्री. समजते का लास्ट बेंचर्स, समजते का? ओके, राहिला काय आता आपला CPD. बरोबर आहे, CPD राहिला. मग आता काय अँगल CPD इज पॅरलल टू द अँगल APB. बरोबर आहे. इकडे लिहा ब्रॅकेट मध्ये काय आहे का ऑपोजिट अँगल आहे. शॉर्टकट मध्ये लिहितो मी ऑपोजिट अँगल. समजते? त्याच्यानंतर काय करा आता APB. बघा इकडे घेऊया आपण अँगल APB इज पॅरलल टू द अँगल DPC. अँगल DPC काय हे दोघं काय ऑपोजिट अँगल आहे. काय ऑपोजिट अँगल्स आर इक्वल टू द इच अदर. एकमेकांना कसे असतात ते पॅरलल म्हणजे समान असतात, सेम टू सेम असतात. ओके, मग जर याची व्हॅल्यू आपण काढली ना APB ची किती आली 133, तर याची किती येणार 3. सो अँगल DPC इज इक्वल टू 133. समजते का? येस ऑर नो? दिसत ना त्याच्यामध्ये, हे दिसतंय ना लिहिलं ते. ओके, समजते सगळ्यांना? ओके, राईट डाऊन. ओके, बघा आता सेकंड नंबरचा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. पहिला क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन एकदम इझी होता. म्हणजे दोघांमध्ये एकदम काय का सेमच दिलेले, काहीच चेंज नाही याच्यामध्ये. फक्त काय यांचं नामकरण केलंय. आता नामकरण म्हणजे काय, एखाद्याला नाव ठेवणं, काय करणं नाव ठेवणे किंवा नाव बदलणे, त्याला काय म्हणतात नाव बदलणे. आता आपल्याकडे लोक असे दलिंदर लोक आहे का काय करतात दुसऱ्याला नाव ठेवतात, स्वतः काहीच करत नाही, स्वतःला काहीच येत नाही, फक्त एकमेकांना काय करतात नाव ठेवण्यामध्ये हुशार असतात. बरोबर आहे. आता बघायचं आपल्याला पुढचा सेकंड नंबरचा क्वेश्चन. बघा द लाईन PQ अँड RS. बघा कुठे लाईन PQ RS आणि RS सगळं बघून घ्या अगोदर. बघा लाईन PQ, बघा P आणि Q, त्याच्यानंतर R आणि S इंटरसेक्ट ऍट अ पॉइंट M. इंटरसेक्ट ऍट अ पॉइंट M या पॉइंटला काय झालं ते जॉईंट झालेले, इंटरसेक्ट झाले म्हणजे काय मिळाले एकमेकांना, लांबून कुठून तरी येऊन काय झाले एका पॉइंटला भेटले तेवून. ओके, त्याच्यानंतर काय बघा दिलेला व्हॅल्यू काय का मेजर अँगल PMR. नीट लक्ष द्या, सिंपल आहे. तुम्हाला याचं उत्तर लगेच मी समजून सांगणार आहे. समजून म्हणजे तुम्हीच मला सांगणार आहे उत्तर. बघा काय दिले बघा PMR. P हा M इकडे दिला म्हणजे सगळीकडे इकडे M आहे. समजते, हा पॉइंट इथं M आहे. PMR किती व्हॅल्यू दिले x डिग्री. आता अगोदर आपल्याला 47 डिग्री होता, आता आहे का नाही, आता काय x डिग्री दिले, काय दिले x डिग्री दिलेले. त्याच्यानंतर फाइंड आउट काय करायचे आपल्याला. आता मला सांगा x डिग्री दिले म्हणजे याच्यात अँगलची व्हॅल्यू निघेल का आपल्याकडं, नाही निघणार. बरोबर, अँगलची व्हॅल्यू निघेल का आपल्याला, नाही निघणार. 180 मायनस 1 डिग्री येणार. बरोबर आहे. हा x डिग्री आहे तर याची व्हॅल्यू किती येणार x डिग्री येणार. बरोबर आहे. आपण काय केलं होतं 180 मधून हा 47 अगोदर मायनस केला होता, तर आता काय करणार आपण 180 मधून हा काय करणार मायनस करणार. मग 180 मायनस काय होणार x डिग्री, याचा आन्सर येणार. मग हे पण इकडे खाली काय येणार 180 मायनस x डिग्री येणार. येणार का नाही बघा सिंपल आहे. आता डायरेक्टली बघूया आपण. काय करा अगोदर दोन अँगल घ्या, काय करा दोन अँगल घ्या, लिनियर अँगल घ्या, त्याच्यावरून एक अँगल फाइंड आउट करा. नंतर बघा आणि एक लक्षात घ्या, समजा हा अँगल घेतला ना तुम्ही, हा पण घेऊ शकता, दोघांना लिनियर करू शकतात, काय प्रॉब्लेम नाही. असं कंपल्सरी नाहीये का इकडचा मग हा बाजूचा वरचाच घ्या, तुम्ही खालच्या साईडचा पण अँगल घेऊ शकतात. ओके, बघा आता काय आपल्याला समजा दिलेले अँगल, बघा काय दिलेला अँगल PMR. बघा काय दिलंय PMR. आता एक लक्षात घ्या, याची सुरुवात इकडनं वरतून दिली ना आपल्याला, बघा इकडनं वरतून सुरुवात दिली ना, बरोबर आहे. आपण RMP याची व्हॅल्यू पण सेम येते, हीच x डिग्री. आता काय करा RMQ घ्या, काय करा RMQ घ्या. काय करायचं आता नीट समजून घ्या जरा आपल्याला. बघा
अँगल दिलेला आपल्याला PMR, त्याची व्हॅल्यू दिली x डिग्री. किती दिलेले आहे? x डिग्री. मग मला सांगा याची जर व्हॅल्यू x डिग्री तर या समोरच्या अँगलची व्हॅल्यू किती येणार? किती येणार? x डिग्री येणार. बरोबर आहे. त्याच्यानंतर लिनियर पेअर. काय लिनियर पेअर म्हणजे जे बाजूचे दोन असतात ना अँगल, त्याचे ऍडिशन किती येते? 180 डिग्री येत असते. बरोबर आहे. मग आता आपण काय करूया, डायरेक्टली सॉल्व्ह करून घेऊया. आता अगोदर बघा का कुठले अँगल आपल्याला फाइंड आउट करायचे. काय करायचे? कुठले अँगल आपल्याला अगोदर फाइंड आउट करायचे. त्या हेतूने काय करूया आपण, का बाजूचे अँगल आपण त्याला मॅच करून घेऊया. ओके. बघा आता अँगल बघा आपल्याला काय करायचे, PMS काढायचे. बघा PMS हा अँगल आपल्याला काढायचा आहे. दिसतोय? म्हणजे काय, आता अगोदर आपण काय करूया, या दोघांची ऍडिशन घेऊया. काय करूया? या दोघांची ऍडिशन घेऊया. त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला हा अँगल भेटेल, हा भेटला का आपल्याला हा भेटेल, आणि ऑलरेडी आपल्याला हा अँगल माहितीच आहे. म्हणजे काय, पहिल्याच एक्झाम्पल सारखं. बघा काय, अँगल PMR प्लस अँगल PMS. बरोबर आहे. हे दोन्ही बाजूचे भावबंदकीचे अँगल, या दोघांची ऍडिशन किती येणार? 180 डिग्री येणार. मग इज इक्वल टू 180 डिग्री. बघा आता कुठला अँगल दिलेला आपल्याला, त्याची व्हॅल्यू दिलेली आहे, ती काय करून द्या, पुट करून द्या. बघा PMR ची व्हॅल्यू दिली आपल्याला, किती दिले त्याच्यामध्ये? x डिग्री. किती दिले आपल्याला? x डिग्री. मग काय करा, x डिग्री ऍज इट इज घ्या. बघा आता PMS ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची, दिले का? नाहीये. मग त्याला काय करा, अँगल PMS ऍज इट इज घ्या. ओके. त्याला काय करा, अँगल PMS ला ऍज इट इज घ्या. त्याच्यानंतर बघा 180 काय करा, इकडचं त्याला ऍज इट इज ठेवा. समजते? पुढे बघा आता समजा मग अँगल PMS बरोबर काय येणार बघा, 180 मायनस x डिग्री. हा इकडे प्लस आहे, इकडे गेले का होणार मायनस. आता x ची व्हॅल्यू दिले का? मग याच्यामधून तो मायनस होईल का? नाही. म्हणजेच काय, तर अँगल PMS इज इक्वल टू 180 मायनस x डिग्री ऍज इट इज ठेवायची. समजते का? म्हणजे याची व्हॅल्यू काय आली बघा इकडे आपली, तर 180 डिग्री मायनस x डिग्री ही व्हॅल्यू आली. मग ही जर याची व्हॅल्यू, तर इकडची खालची व्हॅल्यू किती असणार? 180 डिग्री मायनस डिग्री. समजते का? मग हा अँगल कुठला आहे बघा, QMR. बरोबर आहे, QMR. सो देअरफॉर अँगल PMS इज इक्वल टू किंवा इज पॅरलल टू द QMR. बरोबर. इथं अँगल द्या. हे समजले का बघा अगोदर? हे समजले का? हे काय, ऑपोजिट अँगल आहे. अँड ऑपोजिट, वर्टिकली ऑपोजिट अँगल्स आर इक्वल टू द इच अदर. एकमेकांना कसे असतात? सेम असतात. सो देअरफॉर अँगल QMR. ओके. इकडे लिहा ऑपोजिट अँगल्स, ऑपोजिट अँगल. ओके. सो देअरफॉर QMR इज इक्वल टू 180 डिग्री मायनस x डिग्री. बरोबर आहे, कारण PMS ची व्हॅल्यू काढली आपण. समजते? आता कुठला अँगल राहिला बघा, हा एक अँगल आपण काढला, PMS पण काढला. आता आला SMQ. कुठे? SMQ. मग SMQ या अँगलच्या समोरचा अँगल कुठला आहे? x डिग्री. मग याची पण व्हॅल्यू किती येणार? x डिग्री. पण डायरेक्ट लिहू नका, अगोदर लिहा काय आहे. सो देअरफॉर अँगल PMR is parallel to angle SMQ. अँगल SMQ याला काय करा, आधार द्या. याला काय करा, आधार द्या. गणितामध्ये आणि आयुष्यामध्ये आपल्याला एकमेकांना आधार द्यावाच लागतो. मित्राने मित्राला आधार द्यायचा, शिक्षकाने विद्यार्थ्यांना आधार द्यायचा. बरोबर आहे. आणि मुलाने आपल्या घरच्या आई वडिलांना आधार द्यायचा असतो. एकमेकांना आधार द्या, बाजूवाल्याला आधार द्या, कोणाला पण आधार द्या, ज्याला गरज आहे त्याला आधार द्या. बरोबर आहे. त्याच प्रकारे जर गणितामध्ये एखादा फॉर्म्युला असेल, एखादा थेरम असेल, तुम्ही एखादी गोष्ट प्रूफ केले, सिद्ध केले, तर त्याला आधार द्या. कशावरून केलाय? तर हे काय, ऑपोजिट अँगल. काय हे? ऑपोजिट अँगल. समजते तुम्हाला? ओके. इकडे ये ने आजी. ओके. समजतंय का? सो देअरफॉर अँगल
एस एम क्यू इज इक्वल टू एक्स डिग्री. एक्स डिग्री. समजलंय का सगळ्यांना? काय प्रॉब्लेम आहे का प्रॅक्टिस सेट नंबर 20 मध्ये? सगळ्यांना समजलंय का? पक्का? ताला लगाव, कुलूप लगाव, नाहीतर काहीतरी तिजोरीला काहीतरी अजून लावा, काय लावायचं, पिनकोड वगैरे टाका, पॅटर्न टाका. पण समज आहे ना? ओके. सो मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एकदा लाईक करा आणि एकदा व्हिडिओवरती कमेंट करा का व्हिडिओ कसा वाटला ते. ओके. आणि चॅनलवर नवीन असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आवडलं तर सबस्क्राईब करा, नाही तर नुसते वाऱ्यामा बघत राहा. ओके. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. समजले का सगळ्यांना?